नमस्कार मंडळी, चला तर आज शेवग्याच्या शेंगेची आमटी बनवूयात। तर त्यासाठी मी इथे घेतलेले 4 शेवग्याच्या शेंगा ते धुवून घेतलेले आहेत मी आणि आता ते कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही त्या कट करू शकता। आणि शेवग्याचं शेंग कट करताना ना हे बघा अशा प्रकारे ना एक साईडची साल काढायची आपल्याला। पूर्ण शेवग्याच्या ह्याची साल नाही काढायची कारण ती व्यवस्थित शिजत नाही, म्हणून एक साईडचीच अशी साल काढून घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला शेवग्याच्या शेंगा कट करून घ्यायच्या आहेत। हे बघा मी इथं शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे 60 त्यात लसूणच्या पाकळ्या, एक छोटंसं टोमॅटो, एक मीडियम साईजचा कांदा। आणि आता हे सगळं आपल्याला ना कट करून घ्यायचं आहे। एकदम मोठं कट केलं तरी चालेल, लहान कट केलं तरी चालेल, आपल्याला ते मिक्सरला बारीक करायचं आहे। आता काही जण काय करतात ना की तव्यामध्ये वगैरे अगोदर भाजून घेतात कांदा, टोमॅटो, खोबरं वगैरे। तर आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत, कारण ते सुद्धा आपण नंतर तेलामध्ये परतवतोच छानपैकी। त्यामुळे अशी भाजी छान होते आणि शॉर्ट बट स्वीट असं म्हणायला काही हरकत नाही। एवढं म्हणजे कष्ट लागत नाही जास्त आणि छान होते रेसिपी, तुम्ही एकदा करून बघा। अशा प्रकारे मी कांदा, टोमॅटो वगैरे कट करून घेतला। आणि आता आपल्याला आता कोथिंबीर घ्यायची आहे, थोडी कोथिंबीर निवडून आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथं मी कोथिंबीर निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली। आता तीही थोडीशी कट करून घ्यायची। कट केल्यानंतर ना आता हे सगळं आपल्याला मिक्सरला लावायचं आहे। हे बघा मी आता मिक्सरला लावलेलं आहे आणि हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। मसाला तयार करून घ्यायचा आहे। शेवग्याची शेंग ना आपल्या हेल्थसाठी खरंच खूप छान असते आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी ज्यांचं डायजेशन चांगलं नाही आहे ते गट हेल्थसाठी खूप छान असते। त्यानंतर इकडे मी कढई ठेवली गॅसवरती। कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना शेवग्याच्या शेंगामध्ये ना भरपूर सारे प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात ते जे की आपल्याला आता खूप महत्त्वाचं आहे। आणि सीझन तर शेवग्याच्या शेंगेचा चालू आहे, तर आहारात तर घेतलीच पाहिजे। आणि हे बघा तेल गरम केलं आणि त्यामध्ये ना जिरी टाकून घेतली। जिरी तडतडली का आपण जो मसाला तयार केला होता ना कांदा टोमॅटोचं वगैरे ते मिश्रण, तर ते टाकून घ्यायचं आणि त्याचं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते मस्त असं भाजून घ्यायचं आहे। कलरचे म्हणजे मीडियम गॅसवरती आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। आणि शेंगेच्या आमटीसाठी मी इथं मूग डाळ शिजवून घेतलेली आहे। मी मूग डाळ वापरते, तुम्ही कुठली डाळ वापरता मला कमेंट करून नक्की सांगा। इथं पाहू शकता तुम्ही शेवग्याच्या शेंगेचं जे मसाला होता ना तर त्याचं मिश्रणचा कलर चेंज झालेला आहे। असाच कलर चेंज होईपर्यंत मीडियम आचेवरती ते मस्त भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये चवीनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे। इथं मी ना 1.5 चमचा तिखट टाकते आणि जो किचन किंग मसाला होता घरात तर तुम्ही 1 चमचा किचन किंग मसाला वापरला आहे। आणि नंतर ते मस्त भाजून घ्यायचं आहे आणि तिखट आणि जो मसाला टाकला आहे तोही मस्त भाजून घ्यायचा आहे। हे पाहू शकता मी किचन किंग मसाला टाकून घेतला आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ ॲड करा। आणि त्यानंतर ना मग अशी जी मूग डाळ आपण शिजवून घेतली होती ते आणि शेवग्याच्या शेंगा असं टाकून घ्यायचं। आणि त्याचं जे टेक्स्चर असतं ना ते खूप छान येतं खरंच ते टाकल्यानंतर, तुम्ही पाहू शकता। काही जण काय करतात शेवग्याच्या शेंगा शिजवून वगैरे पण घेतात, पण जर शेवग्याच्या शेंगा तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये अशा शिजवल्या ना तर त्याच्यामध्ये त्याची जे टेस्ट असते ना तर टेस्ट वेगळीच लागते। म्हणजे डायरेक्ट तुम्ही असं शिजवल्यानंतर टेस्ट खूप छान लागते आणि शिजवून घेतल्यानंतर तेवढी ती टेस्ट येत नाही भाजीला। आणि हे मिश्रण असं डाळ टाकल्यानंतर ना भाजीला टेक्स्चर येतं आणि खूप असं पातळ पातळ होत नाही। टेक्स्चर आल्यामुळं पण ना आणि डाळीमध्ये पण खूप प्रमाणामध्ये प्रोटीन वगैरे असतं आणि पचायलाही हलकी असते, म्हणून मी इथं मूग डाळ वापरली आहे खरं। आणि भाजीमध्ये ना पाणी वापरताना कधीही गरम पाणी वापरायचं। इथं मी साईडला गरम पाणी केलेलं होतं आणि ते मी आता पाणी टाकते। तुम्हाला जसं पाणी पाहिजे तसं तुम्ही टाकून घ्या रिक्वायरमेंटनुसार। हे बघा मी पाणी टाकून घेतलं आणि आता आपल्याला एक उकळी काढायची आहे। एक उकळी काढल्यानंतर भाजीचा बघा कलर तुम्ही चेंज होते, हे पाहू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि मस्तपैकी भाजीला कलर आलेला आहे। एकदम छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। शेवग्याची शेंग शिजवताना ना मात्र एकदम परफेक्ट शिजवायची, ते पाहू शकता तुम्ही, जास्त गाळ करायची नाही आहे। हे बघा शेंग ही अशी शिजली पाहिजे मस्तपैकी, खायलाही छान लागते आणि रस्सा मस्त झालेला आहे।
अशा प्रकारे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. हेल्थसाठी तर खूपच छान असतो शेवगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.